नमस्कार. आजचा सवाल मध्ये तुमचं स्वागत. आज रात्री 12 वाजता क्रिसमसचा सण सुरू होणार आहे. त्याच्या शुभेच्छा तुम्हाला देतो आणि आजचा प्रश्न आधी सांगतो कारण तो पोपच्या भाषणावर आधारित आहे. समलिंगी संबंधांपासून जगाला वाचवलं पाहिजे असं आवाहन पोप यांनी आपल्या वर्षअखेरीच्या भाषणात केलेलं आहे. हे आवाहन योग्य आहे का असा माझा आजचा प्रश्न आहे. तुम्ही SMS पाठवू शकता आणि या कार्यक्रमाच्या शेवटी मी SMSचा अंतिम निकाल जाहीर करीन. पोप यांनी काय भाषण केलं हे आधी आपण समजून घ्यायला हवं. पोपनी केलेली विधानं भयंकर वादग्रस्त ठरलेली आहेत आणि समलिंगी चळवळीतले जे लोक आहेत ते त्याला विरोध करतायत. पोप असं म्हणाले की मानव समाजाला समलिंगी संबंधापासून वाचवणं हे जगातली जंगलं वाचवण्या इतकंच महत्त्वाचं काम आहे. त्यांनी दुसरं असं विधान केलं की चर्चने मानवाची अधोगती रोखायला मदत करायला हवी, म्हणूनच समलिंगी संबंधांना विरोध करायला हवा. समलिंगित्व म्हणजे वेगळी वाट धरणं आहे, अनियमित गोष्ट करणं आहे किंवा समलिंगत्व हे एखाद्या जखमेसारखं आहे असंही पोप म्हणाले. लोक आता सुखी जीवनासाठी लिंग बदल करू लागलेत आणि म्हणूनच पोप यांची झोप उडाली आहे असं फ्रँको ग्रिलिनी यांनी म्हटलेलं आहे. पोप यांच्यावर चहूबाजूनी टीका करत होते, पण पोप आपल्या भूमिकेशी ठाम आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे समलिंगी संबंध हे नैसर्गिक संबंधांच्या विरोधात आहे. हे ईश्वराने जी काय एक निसर्ग रचना केलेली आहे, मानवी जीवनाची जी रचना केली आहे त्याच्या विरोधात आहेत. हे खरोखरच असं आहे का? समलिंगी संबंध म्हणजे नेमकं काय? समलिंगी संबंध आपण अजून का स्वीकारत नाही? समलिंगी संबंधाबाबत कायदेशीर बाजू काय आहे? या सगळ्या प्रश्नांची चर्चा मी आज करणार आहे. माझ्या स्टुडिओमध्ये आहेत फादर मायकेल जी, जे गुड शेफर्ड चर्चचे फादर आहेत आणि ख्रिस्ती मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष सुद्धा आहेत. माझ्यासोबत पुण्याहून आहेत जमीर कांबळे, ज्यांचा या विषयातला अभ्यास आहे आणि जे सामाजिक कार्यकर्ते सुद्धा आहेत. माझ्यासोबत आमच्या लोअर परेल स्टुडिओतून आहेत डॉक्टर हेमांगी ढवळे, ज्या सोमय्या मेडिकल कॉलेजच्या मनोविकार विभागाच्या विभाग प्रमुख आहेत. त्या आपल्या या सगळ्या विषयावर एकूण मेडिकल अँगलनी प्रकाश टाकतील अशी माझी अपेक्षा आहे. मी चर्चा सुरू करतोय फादर तुमच्यापासून. मला सांगा, वर्षअखेरीचं भाषण आहे, जगाला शुभेच्छा द्यायच्या असतात, नव्या वर्षाचं स्वागत करायचं असतं. पोपना अशी वादग्रस्त विधानं करण्याचं कारण काय होतं? ह्या पोप बेनेडिक्ट 16 यांच्याविषयी जे एक विधान असं केलं जातं की ते एक फार सुंदर असे शिक्षक आहेत. तर हा एक धडा जगाला शिकवण्यासाठी त्याने एक फार सुंदर असं उदाहरण देऊन सुरुवात केलेली आहे. आणि ते शिक्षक असल्याकारणानं जी संधी मिळेल ती संधी घेऊन ते जगाला, आणि विशेषतः त्यांना असं म्हणायचं आहे की जर जगाला वाचवायचं असेल, समाजाला जर वाचवायचं असेल तर ही जी अधोगतीकडे जाणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्यांच्याविषयी त्यांना वॉर्निंग दिलीच पाहिजे, इशारे दिलेच पाहिजेत. तर त्या दृष्टीने एक खरा चांगला हाडाचा शिक्षक ह्या नात्याने त्यांनी ह्या वादाला हात घातलेला आहे. मला सांगा, अधोगतीकडे जाणाऱ्या गोष्टींपासून जगाला वाचवलं पाहिजे, याचा अर्थ पोप असं मानतायत की समलिंगी संबंध हे अधोगतीकडे नेणारे आहेत. तुम्हाला हे पटतं? नक्कीच पटतं. कारण निसर्ग नियम जे आहेत ते निसर्ग नियम हे मानवतेच्या प्रगतीसाठी आहेत, खऱ्या सुखासाठी आहेत. आणि माणसाला परमेश्वराने जी बुद्धी दिलेली आहे, परमेश्वराने देव नाहीतर निसर्गाने दिली असं जरी समजलं तरी हरकत नाही. पण त्या बुद्धीच्या आधारे निसर्ग कसा चालतो, विशेषतः निसर्ग मनुष्याच्या शरीरामध्ये कसा चालतो, कोणत्या नियमाने तो काम करतो, त्याचं मन कोणत्या नियमाने काम करतं, ते नियम जर समजून घेतले आणि त्याप्रमाणे जर माणसाने आपलं वर्तणूक ठेवली तर तो खऱ्या सुखाला यशस्वी होईल जीवनामध्ये. आणि जर नाही त्याने हे नियम पाळले तर तो अधिकतीकडे जाईल. आणि त्या दृष्टीने हे शिक्षण देणं. तुमचं असं म्हणणं आहे की स्त्री पुरुष संबंध जे सर्वसाधारणपणे प्रजोत्पादनासाठी केले जातात असं आपल्या समाजात मानलं जातं, हेच नैसर्गिक आहेत. पुरुष पुरुष संबंध किंवा दोन महिलांचे संबंध जे असतात, म्हणजे गे संबंध आणि लेस्बियन संबंध, हे निसर्गाच्या विरोधी आहेत असं तुमचं म्हणणं आहे? हो. कारण विशेषतः आपल्याला जे सरळ दिसतंच की स्त्रीचं शरीर आणि पुरुषाचं शरीर हे निसर्गाने अशा प्रकारे बनवलेलं आहे की ते परस्पर पूरक व्हावं आणि त्यामधून अपत्य निर्मिती व्हावी. अपत्य निर्मिती झालीच पाहिजे असं काही नाही, परंतु आता दोन शरीरांचे जे मिलन होतं त्यामधून दोन हृदयांचं मिलन होतं, दोन जीवनाचं मिलन होतं. तुमचं मत आहे दोन पुरुषांच्या हृदयांचं किंवा दोन स्त्रियांच्या हृदयाचं मिलन होऊ शकत नाही? पण त्यासाठी हे जे शारीरिक जे संबंध यायला पाहिजेत ते नैसर्गिकरित्या येत नाहीत आणि त्यामध्ये कुठेतरी ती खीळ निर्माण होते आणि ते संपूर्णपणे अशा प्रकारे मनोमिलन होऊ शकत नाही.
आपल्यासोबत पुण्याहून आहेत जमीर कांबळे, या क्षेत्रात मोठं काम केलंय त्यांनी. जमीर, मला सांगा, आता फादर मायकेल जी इथे काय म्हणतायत? त्यांनी पोप यांच्या विधानाचं पूर्णपणे समर्थन केलंय आणि ते असं म्हणतात की समलिंगी संबंध हे पूर्णपणे अनैसर्गिक आहेत, हे ईश्वराच्या विरोधी आहेत. तुमचं काय म्हणणं आहे? सर्वात आधी फादरनी त्यांना शिक्षक असण्याची जी काही त्यांचं समर्थन केलंय तिथे मला सांगायला आवडेल की मी समलैंगिक असून एक चांगला शिक्षकही आहे. पण जोक सपाट, नैसर्गिक आहे की नाही समलैंगिकता याबद्दल हे जे असं मत तयार झालं आहे त्याचं कारण कदाचित हे असणार आहे की आतापर्यंत समज हाच होता की प्रजनन झालं कीच संभोग नैसर्गिक ठरतो. पण तसं पाहिलं तर हेट्रोसेक्शुअल सुद्धा नैसर्गिक संभोग करत नाहीत. आणि आज एड्सचा धोका इतका वाढलेला आहे की आपली गव्हर्नमेंट स्वतःच काय म्हणूयात सेफ सेक्सचा प्रचार करते आहे. आता कॉन्डोम वापरून जर संभोग केला तर तो नैसर्गिक कुठे ठरणार आहे? तर ते कुठेतरी कॉन्ट्रडिक्टरी होत आहे. आणि स्वतः फादरनीच अपत्य निर्मिती झालीच पाहिजे असं हट्ट धरलेला नाही आहे आणि त्यांनी मनोमिलन हे स्टँडर्ड लावलेलं आहे. तर मी माझ्या अगदी खऱ्या अनुभव मी तुम्हाला सांगतो की जेव्हा जेव्हा माझा एका पुरुषाशी संबंध झालेला आहे तेव्हा माझं खरंच मनोमिलन झालेलं आहे आणि मी खूपच काय म्हणत अत्युच्च सुखाचा अनुभव घेतलेला आहे. आणि ते मला वाटतं कोणी नाकारू शकत नाही, कारण ते सायंटिफिकली ना फादर बोलतायत ते आपल्याला सायंटिफिकली प्रूव्ह करता येणार आहे, ना मी म्हणतोय ते सायंटिफिकली प्रूव्ह करता येणार आहे. स्टँडर्ड फक्त आपल्या इंडिव्हिज्युअल मतांचंच असणार आहे. जमीन, मला तुम्हाला असं विचारायचं की मग पोपनी जे धर्मगुरू आहेत त्यांनी या संबंधांविरुद्ध एवढी कडक भूमिका का घेतली आहे? हा अशा प्रकारचे संबंध ठेवणं हे ईश्वर विरोधी आहे असं का ते म्हणतायत? राईट. थोडंसं आता मला कदाचित वादग्रस्तच बोलणार आहे मी इथे. धर्माची जर आपण गोष्ट करत असू तर मला वाटतं आपण धर्माच्या मुळाशी गेलं पाहिजे आणि धर्म मुळात अस्तित्वात का आला, त्याचा हेतू नक्की काय होता हे त्याची आठवण आपल्याला झाली पाहिजे. मला वाटतं धर्माचं अस्तित्व याच कारणासाठी आहे की माझ्यातला एका सामान्य माणसाच्या आणि देवामधला जो दुवा आहे तो दूर करणं आणि देवाचं दर्शन घडवून आणणं. आता देव आपण कशाला म्हणायचं हे प्रत्येक माणूस स्वतःहून ठरवतो. आता माझ्यासाठी स्वराज्य, स्वातंत्र्य आणि निसर्ग स्वतः ही सृष्टी, कारण या सृष्टीचं जर करता देव आहे तर त्याची सृष्टी सुद्धा दैविक आहे. आणि या सृष्टीमध्ये ज्या अर्थीने माझं अस्तित्व आहे त्या अर्थी मी सुद्धा नैसर्गिकच आहे असं मला म्हणावंसं वाटतं. जमीन, मला तुम्हाला आणखीन एक प्रश्न विचारायचा आहे की पोप जे म्हणतायत की ईश्वराच्या इच्छेनुसार हे संबंध नाहीत समलिंगी संबंध, कुठे असा दाखला आहे का इतिहासामध्ये, पुराणामध्ये, धर्मग्रंथांमध्ये की स्त्री आणि पुरुषांनीच समागम केला पाहिजे, संबंध ठेवले पाहिजेत, मानसिक मिलन दोन भिन्नलिंगी व्यक्तींचंच झालं पाहिजे असं कुठे ईश्वरांनी म्हटल्याचा दाखला आहे का? नाही. आता मुळात आपण धर्माबद्दल बोलत होतो तर एक लक्षात आणलं पाहिजे आपण की धर्माची ही अशी हिंदू किंवा ख्रिश्चन आणि मुस्लिम विभागणी झालेली आहे. तर या अर्थी प्रत्येक रिलिजननी प्रत्येक निसर्गाची रचना फार निराळ्या तऱ्हेने पाहिलेली आहे. आता हिंदुइझममध्येच पाहायचं झालं, खजुराहाचंच उदाहरण घ्या, आपल्याकडे समलैंगिकताला नक्कीच मान्यता होती. आता ती ख्रिश्चनमध्ये नाही आहे. याचाच अर्थ आपणच एकमेकांना खूप कॉन्ट्रडिक्ट करतो आहे. आणि ते पुन्हा माझा मुद्दा तिथे तोच येतोय की इंडिव्हिज्युअलच स्टँडर्ड असलं पाहिजे हे सगळं ठरवायला. मी जातोय डॉक्टर हेमांगी ढवळे यांच्याकडे, ज्यांनी या विषयाचा अभ्यास केलेला आहे. डॉक्टर ढवळे, मला सांगा, पोप जे म्हणतायत की समलिंगी संबंध हे पूर्णपणे अनैसर्गिक आहेत, तुमचं डॉक्टर म्हणून म्हणणं काय आहे? डॉक्टर म्हणून किंवा एक मनोविकार तज्ज्ञ म्हणून मी असं म्हणेन की 10-12 वर्षापूर्वी आमच्या पुस्तकांमध्ये हे एक मानसिक आजार म्हणून त्याची नोंद केली गेली होती. पण आता 1995 पासून हा मानसिक आजार नाही असं ठरवलं गेलंय. फक्त हा मानसिक आजार होतो जिथे समलिंगी संबंध असतात त्याची म्हणजे कुठेतरी गिल्ट फिलिंग वाटतं, कुठेतरी आपण चुकीचं काहीतरी करतोय असं वाटतं किंवा त्याच्यामुळे अस्वस्थता निर्माण होते. आणि जर ती अस्वस्थता जास्त काळासाठी असेल किंवा जास्त प्रमाणात असेल तर तो मानसिक आजार होऊ शकतो. मला सांगा डॉक्टर ढवळे, पण तुम्ही जे म्हणताय की हे अनैसर्गिक नाही,
याला मेडिकल सायन्समध्ये काही पुरावा आहे का? कारण जर 95 पूर्वी मेडिकल सायन्स हा मानसिक आजार मानत असेल तर 95 नंतर आजपर्यंत मेडिकल सायन्सनी तो मानसिक आजार नाही, दोन पुरुषांनी किंवा 2 स्त्रियांनी लैंगिक संबंध ठेवणं हा मानसिक आजार नाही असं मेडिकल सायन्स कुठच्या आधारे म्हणतं? असं आधार मला नाही सांगता येणार, पण त्यांचं असं म्हणणं आहे की नॅचरल अट्रॅक्शन जे तुम्हाला वाटतं आणि जिथे तुम्हाला लैंगिक सुख जर मिळतं तर ते नॅचरल आहे. कारण ज्याला म्हणजे समलिंगी संबंधाविषयी आकर्षण आहे आणि तो दुसऱ्याशी संबंध ठेवायला गेला दुसऱ्या लिंगाशी, तर तो दुसऱ्यालाही सुख देऊ शकणार नाही, स्वतःही सुखी होऊ शकणार नाही. अगदी ही चर्चा मी पुढे चालू ठेवणार आहे. महत्वाचे मुद्दे आपल्या पुढे आलेले आहेत. पोप म्हणतायत आणि आपल्या फादरनी त्याला समर्थन दिलंय की हे ईश्वरेच्छेच्या विरुद्ध आहे, हे निसर्गाच्या विरुद्ध आहे. डॉक्टर असं म्हणतायत की हा आता मानसिक आजारही राहिलेला नाही आणि हे नैसर्गिक नाही असं म्हणण्यालाही पुरावा नाही. आपल्यासमोर जमीर कांबळे आहेत, त्यांनी एक तिसरीच बाजू, समलिंगी व्यक्तींची बाजू, त्यांची एक वेदना मांडलेली आहे. मी आता घेणार आहे एक ब्रेक नंतर ही चर्चा चालू ठेवणार आहे. पण त्यापूर्वी मला आजचा प्रश्न जो आहे तो बघायचा आहे. काय म्हणतात आपले लोक बघा. समलिंगी संबंधांपासून जगाला वाचवण्याचं पोप यांचं आवाहन योग्य आहे का? पडद्यावर बघा काय म्हणतात आपले प्रेक्षक. पोप यांचं आवाहन योग्य नाही असं 54% लोक म्हणतायत. तुम्ही SMS पाठवू शकता. हा पोल कदाचित बदलेल, शेवटी आपण अंतिम निकाल जाहीर करू. पण समलिंगी संबंध हा या समाजातला एक कळीचा मुद्दा झालाय हे या चर्चेवरून आपल्या लक्षात यायला हरकत नाही. घेऊया एक ब्रेक. पहा फक्त IBN लोक.